आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं, मग तवा झोपला होता का? त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखेसाहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखेसाहेबांनी सांगितलं आहे, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं GR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं आहे. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटेडची तात्काळ अंमलबजावणी करणे. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केला आहे मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलते ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, आणि ते घेऊस तर तुमच्यामध्ये मी उठवतो काय विखे साहेब इथं, ते येऊस तर मी तुमच्यामध्ये उठवतो काय इथं? मी उठत नाही, मी दर जेलातलं अन्न खाईन पण उठत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे. पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थानचं गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं आहे का अभ्यासक? नंतर का नाही म्हणलं ना थोबडच हानी. सातारा गॅझेटियर, पुणे औंध गॅझेटियरवरील नियमाच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलं आहे सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं मी त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत ते. आत्ता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणलेत. नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला आहे, पण तरी बी त्यांच्या तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. साक्षीदार त्यांना धरलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही करून देतान का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. यायला बाकीच्याला काय? ते म्हणले मी करून देतो, माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता, 1 महिना. राजे बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले की नाही, इतक्या लोक सांगा नाहीत मला थोपड हाणतील लोक. जमलं की नाही आता? हे 2 विषय अंमलबजावणी झाली. आली काय राहिला आता? जरा डोका लावायला शिका ना. येतो ना ती दबी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागं घेऊ असं त्यांनी लेखी दिलंय, म्हणजे GR काढलाय.
जे आर म्हणू ना विखे साहेब याला. हा जे आर आहे हो जे आर. लेखी फिके नाही ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याच्या. हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं गुताव म्हणून. हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर. त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं. ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच. तुम्ही जर मान्य आहे म्हणलं की लगेच जे आर काढतो राज्यपालाच्या सहीनं राज्य मंत्रिमंडळाच्या सहीनं. याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं नाही. मी आता बोध इतकं गोडीनं ऐकून घेत नाही. आत्ता बोध बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतं. त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याअखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले कारण त्याला प्रक्रिया आहे.